नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 27 आणि 28 तारीख शेतकऱ्यासाठी खूप धोकादायक आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ढगफुटी ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी मी शेतकरी मित्रांनो, परमेश्वराला विनंती करतो की जी ढगफुटी आणि मुसळधार पाऊस जो 27-28 तारखेला दाखवला आहे त्या जिल्ह्यामध्ये पडू नये. कोणत्याच जिल्ह्यामध्ये पडू नये, कारण शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, 27 तारखेला विदर्भ साईडला जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. 27 तारखेला पहाटे 3च्या टायमाला. तसेच लोणारा, अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बीड, जालना, अहिल्यानगर, अकलूज, सोलापूर या ठिकाणी जोरदार ते सर्वसाधारण पाऊस 27 तारखेला पहाटे राहण्याची शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूरला देखील पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो परत 27 तारखेला 2च्या टायमाला हा पाऊस सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस संभाजीनगर, बीड, गेवराई, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच खांडवा आणि नागपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2च्या टायमाला नागपूर, गोंदिया, नैनपूर, भंडारा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे विदर्भ साईडला या सांगितल्या ठिकाणी. तसेच शेतकरी मित्रांनो, 27 तारखेला 4च्या टायमाला जवळजवळ पूर्ण मराठवाडा, तसेच अहिल्यानगर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज, बारामती या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 4च्या टायमाला पडणार आहे. आणि विदर्भ साईडला या पावसाचा एकदम जोरदार असा जोर राहणार आहे, एकदम अति जोरदार. तसे शेतकरी मित्र, हा पाऊस 27 तारखेला रात्री 9च्या टायमाला हा पाऊस विदर्भात जोरदार राहणार आहे. तसेच बीडच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. माजलगावला मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे 27 तारखेला रात्री 8च्या टायमाला. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो 9च्या टायमाला ते 10च्या टायमाला या जिल्ह्यामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. माजलगाव, केज, परळी, बर्दापूर, कळंब, पाथरी, तसेच लातूर, धाराशिव या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, जी गावी नदीकाठचे असतील त्या गावातील लोकांनी 27 तारखेला रात्रीच्या टायमाला खूप जागरूक राहा. एकदम अति झोपण्याचा जास्त प्रयत्न करू नका, कारण आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणतील शेतकऱ्यांनी थोडे सावध राहा, कारण की पाऊस हा तसा आहे, ढगफुटी आणि मुसळधार पाऊस आहे, त्यामुळं खूप भीतीदायक हा पाऊस आहे शेतकरी मित्र. तसेच हा पाऊस पहाटे 28 तारखेला पहाटे बीड, गेवराई, अंबड, पैठण, संभाजीनगर, तसेच गंगापूर, कन्नड, वैजापूर, तलवाडा, तसेच इकडे पाहिला असता कळंब, केज, लातूर, औसा, धाराशिव, तुळजापूर, परळी, गंगाखेड, परभणी या भागात मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच बर्दापूर, लातूर या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस राहणार आहे. हा पाऊस ढगफुटी सदृश्य होऊ शकतो. तसेच गेवराईला देखील हा पाऊस ढगफुटी राहणार आहे 28 तारखेला पहाटे 4च्या टायमाला. तसेच संभाजीनगर, गंगापूर, कन्नड या ठिकाणी देखील मुसळधारचे ढगफुटी पावसाची शक्यता आहे. तेथील शेतकऱ्यांनी खूप सावध राहा. आणि अति जोरदार ते तुफान पाऊस कडाष्टी, जामखेड, चौसाळा, तसेच केज, कळंब, बार्शी, वैराग, तुळजापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहिला असता सोलापूर, सांगोला, जत, तसेच कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस परत नाशिक साईडला देखील निफाड, सिन्नर, नाशिक, इगतपुरी, तसेच जुन्नर, मंचर या भागामध्ये देखील इगतपुरी या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पूर्ण मुंबई किनारपट्टी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे 28 तारखेला पहाटे. तेथील मुंबई देखील
ढगफुटी ते मुसळधार पाऊस राहू शकतो. तेथील देखील शेतकऱ्यांनी त्या लोकांनी खूप जागरूक राहण्याची गरज आहे. आणि 28 तारखेलाच शेतकरी मित्र खूप भयानक असा पाऊस आहे. पूर्ण मुंबई किनारपट्टी, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, मनमाड, मालेगाव, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, पैठण, बीड, जामखेड, गेवराई या भागामध्ये मुसळधार ते ढगफुटी पाऊस आहे. खूप भयानक असा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो. खूप जागरूक राहा. आणि 28 तारीख म्हणजे 27 तारखेची रात्र ही शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही वैऱ्याची रात्र आहे शेतकरी मित्रांनो. कारण खूप मुसळधार असा पाऊस हा दाखवलेला आहे. हा पाऊस येऊ नाही, परंतु सध्या हे दाखवत आहे, जे दाखवतात तेच आम्ही सांगतो शेतकरी मित्र. आम्ही काय मनाने सांगत नाही. आणि केज, परळी, लातूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस सकाळी 28 तारखेला 8 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता, 8 ते 11 वाजेपर्यंत राहणार शेतकरी मित्र. हे आपण आता सांगितल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण. तरी अशीच तसेच 28 तारखेला 2च्या टायमाला देखील नाशिकच्या काही भागामध्ये आणि मुंबईला मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. पुण्याला देखील जोरदार पाऊस राहणार आहे, मुसळधार पाऊस राहणार आहे पुण्याला देखील. तसेच शेतकरी मित्र, आज 28 तारखेला 2 वाजेपर्यंत हवामान अंदाज आहे आणि 4 वाजेपर्यंत इगतपुरी, जुन्नर, खेड, मुंबई या ठिकाणी मुसळधार ते ढगफुटी सदृश्य पाऊस राहणार आहे. आणि मुंबईला तर कंटिन्यू 12 घंटे ते जवळजवळ 24 घंटे मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.